दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ। आज 19 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। दर्शक हो आज सकाळची उजनी अपडेट या पद्धतीने आहे। दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा काही अंशी कालपेक्षा थोडा कमी झाला आहे की तो 4266 क्युसेक्स इतका दौंडचा हा विसर्ग झाला आहे। आणि टक्केवारीमध्ये जर धरण सांगायला गेलं तर आजची धरणाची पाणी पातळी सकाळी 6 वाजताची ही -24.90% इतकी आहे। साधारण 25%च्या आसपास हे धरण आपल्याला भरलेली माहिती या ठिकाणी मिळते आहे। धरणाचा उपयुक्त पाणीसाठा पाहायला गेला तर तो -13.34 TMC इतका झाला आहे आणि धरणाची एकूण पाणी पातळी जी आहे आत्तापर्यंतची ती 50.32 TMC इतकं धरण झालं आहे। दर्शको आणखीन सुद्धा पावसानं जोर धरण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पडण्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते वातावरण तयार झाले, त्यामुळे दौंडचा जो काही विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं तर आपण दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 20,000वरती गेला होता, नंतर 18,000वरती आला आणि नंतर तो 8,000 6,000 5,000 आणि आज तो 4,000वरती आला आहे। त्यामुळे पाठीमागच्या 8 दिवसामध्ये जर 4 ते 5 दिवसातला पाऊस पाहिला तर धरणाची टक्केवारी चांगली वधारली दिसून येते। जवळजवळ धरणामध्ये 6 ते 7% पाणी इतकं वाढलं आहे। त्यामुळं उजनीवरचा घाटमाथ्यावरचा पाऊस धरण पाणलोट क्षेत्राचा जो पाऊस आहे तो पाऊस पडणं खूप गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं। आणि तो जर चांगला झाला तर जी महत्त्वाची असणार दौंडची आवक ती दौंडची आवक वाढायला निश्चितपणानं मदत होणार आहे। अजूनसुद्धा उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी 13 TMC पाण्याची गरज आहे। ज्यावेळेस 13 TMC पाणी त्यावेळेस उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे आणि तिथून पुढे जे काही टक्केवारी वाढणार आहे ती टक्केवारी सोलापूर जिल्ह्यासह पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उजनी धरणाचे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।